कर्ज फेडण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्यामुळे प्रख्यात विनोदी अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने 3 महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। राजपाल यादवला सत्र न्यायालयाने तडजोडीची ठरलेली रक्कम याचिकाकर्त्याला देण्यास सांगितली होती। मात्र राजपाल ही रक्कम देण्यास अपयशी ठरल्यानंतर याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली। त्यानंतर या प्रकरणी सुनावणी करत दिल्ली उच्च न्यायालयाने राजपालला ही शिक्षा ठोठावली आहे। सन 2010 मध्ये दिग्दर्शकीय पदार्पण करण्यासाठी राजपाल यादवने 5 कोटींचे कर्ज घेतले होते। राजपाल यादवने इंदूर येथे राहणाऱ्या सुरेंदर सिंग यांच्याकडून 5 कोटी रुपये उधार घेतले होते। मात्र ही रक्कम परत करण्यास राजपाल यादव अपयशी ठरले। राजपालने सप्टेंबर 2015 रोजी उधारीची ही रक्कम परत करण्यासाठी सुरेंदर सिंग यांना मुंबईतील ॲक्सिस बँकचा एक चेक दिला होता। मात्र बँकेत गेल्यानंतर हा चेक बाउन्स झाला। धनादेश न वटल्याच्या प्रकरणानंतर सुरेंदर यांनी राजपालला एक नोटीस पाठवत या प्रकरणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र राजपालने या प्रकरणी कोणतेही उत्तर दिले नाही। अखेर सुरेंदर यांनी न्यायालयात धाव घेत राजपाल विरोधात तक्रार दाखल केली। दरम्यान राजपाल यादवला सत्र न्यायालयाने याचिकाकर्त्याला तडजोडीची रक्कम देण्याचे आदेश दिले होते। मात्र ही रक्कम देणे राजपालला शक्य झालं नाही। त्यामुळेच दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला 3 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे। राजपाल यादवने वर्ष 1999 मध्ये दिल क्या करे या चित्रपटातून पदार्पण केले होते। वर्ष 2018 मध्ये शादी तेरी बजाएंगे हम बँड मध्ये तो शेवटचा दिसला होता। मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी PCMC न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा। पाहत रहा PCMC न्यूज मराठी।